पॉवरपॉईंट प्रेझेंटेशनमध्ये न्यूज टिकर ॲनिमेशन कसे ॲड कराल याचा व्हिडिओ पाहूया. सर्वप्रथम तुमच्या संगणकावरील पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन ओपन करा. ज्या पॉवरपॉईंट प्रेझेंटेशनमध्ये पहिल्या स्लाईडवरती इन्सर्ट या ऑप्शनवर जा. शेप्स निवडा. यातला एक आयताकृती शेप्स घ्या आणि तो शेप्स तुमच्या स्लाईडच्या खालच्या बाजूला, ज्याप्रमाणे न्यूजमध्ये काही ओळी आपल्याला खालच्या बाजूने राईट टू लेफ्ट जाताना दिसतात, त्या पद्धतीचा न्यूज स्टिकर आपण आपल्या पॉवरपॉईंट प्रेझेंटेशनमध्ये बनवू शकतो. यानंतर टेक्स्ट बॉक्स नावाचा ऑप्शन घ्या आणि या टेक्स्ट बॉक्समध्ये ज्या प्रकारची शब्द किंवा वाक्य तुम्हाला ॲड करायचे आहेत त्या पद्धतीचे वाक्य तुम्ही इथे टाईप करू शकता. जसे www.शिक्षणभक्ती.in. त्याच्यानंतर आणखीन पुन्हा ते शब्द टाईप करू शकता. तुम्हाला इथे जे बदल करायचे असतील ते सर्व बदल करू शकता. जसे की याचा फॉन्ट वाढवणे, फॉन्ट कलर चेंज करणे, या पद्धतीचे बदल या ठिकाणी केल्यानंतर याला ड्रॅग करून असं सेंटरला घ्या. याच्यानंतर ॲनिमेशन मध्ये जाऊन फ्लाय इन नावाचा इफेक्ट द्या आणि सर्वात महत्त्वाचा इफेक्ट ऑप्शनवरती गेल्यानंतर राईट फ्रॉम राईट नावाचा इफेक्ट निवडा आणि डिलेट टाईम ड्युरेशन, या ड्युरेशनमध्ये साधारण तुम्हाला हवा आहे तितकी सेकंदाचा ड्युरेशन तुम्ही तिथे ठेवू शकता आणि या ठिकाणाहून तुम्ही त्याचा टायमिंग ॲडजस्ट करू शकता. रिवाइंड व्हेन डन प्लेइंग याला क्लिक करा आणि रिपीट नावाच्या ऑप्शनवरती युनिट एंड ऑफ स्लाइड अंटिल एंड ऑफ स्लाइड आणि ओके म्हणा. याच्यानंतर तुम्ही या स्लाइडचा स्लाइड शो करून पहा. अशा पद्धतीने पॉवरपॉईंट प्रेझेंटेशनमध्ये न्यूज स्टिकर ॲड करून आपल्या पॉवरपॉईंटला आपण अधिक सुंदर करू शकतो आणि त्या स्लाईडमधून आपणास ज्या गोष्टी समोरच्या ऑडियन्ससाठी दाखवायच्या आहेत त्यातले मेन पॉईंट्स आपण या ठिकाणी दाखवू शकतो. अशा पद्धतीने त्यानंतर एका स्लाईडला बनवलेलं हा जशाचा तसा कॉपी करून आपण इतर स्लाईडवरती पेस्ट केलं की तो आपोआप तिथे ॲसेस होतो आणि अशा पद्धतीने आपण या स्लाइड्स सुरू करून पाहू शकताय. प्रत्येक स्लाइडवरती नेक्स्ट स्लाइडवरती सुद्धा या पद्धतीने आपणासमोर स्क्रोलिंग होताना दिसून येईल. अशा पद्धतीने पॉवरपॉईंटमध्ये तुमच्यासमोर न्यूज स्टिकर ॲड कसा करावा याचा हा डेमो आहे. या डेमोमधून आपला पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन आपण खूप सुंदर बनवू शकता. धन्यवाद.